हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आज नाश्ता वगैरे करून मी अशी पटकन कामाला लागले होते बिकॉज उद्या होणार आहे गणपतीचं आगमन आणि मी खूप एक्सायटेड आहे. आणि इथे आता मी सर्व गणपती डेकोरेशनचं सामान आहे ते वेगवेगळं सेग्रिगेट करते, लाईक लाईट्स अँड ऑल. आणि आज माझी सकाळ ॲक्च्युली खूप लेट झाली आहे. 11 वाजता माझी सकाळ झाली, कारण की काल रात्री आम्ही 12:30 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत आम्ही डेकोरेशन करत होतो. म्हणून मी एवढी लेट उठली. आणि इथे तेच सगळं आता इथे आपण जे आहे डेकोरेशनचं सामान अरेंज करून घेऊया. आता आपण चाललेलो आहोत मार्केटमध्ये गणपतीचं सामान घ्यायला. इथे आमच्या बिल्डिंगचाही गणपती आला होता. तर आता इथे तुम्ही बघू शकता मुकुट वगैरे, नेकलेस वगैरे. आता इथे आम्ही रुद्राक्ष माळा घेतलेली आहे आमच्या मेन गणपती, मोठ्या गणपतीसाठी आणि छोट्या आमच्या मूर्तीसाठी. तिथे आम्ही सुपारी पानं घेतली आणि एक उसळ खाऊन आलो, तिकडची फेमस आहे. आणि आमच्या गेटच्या इथे एक सार्वजनिक गणपती बसतो, ज्यांचं आता 50th इयर आहे. त्यांनी खूप चांगलं डेकोरेशन केलं होतं. आणि घरी आल्या मी घरात येऊनच तोरण वगैरे धुवून घेतलं आणि त्यांना वाळतही घातल्यानंतर, कारण की उद्या हेच तोरणं उद्या लावावी लागतील. आणि हे जे येल्लोवालं तोरण तुम्हाला दिसतं आहे ना, ते सर्वात जुनं तोरण आहे. लाईक माझी आजी जेव्हा लहान होती ना, तेव्हा माझ्या आजीनी स्वतःच्या हाताने विणलं होतं. अशा खूप गोष्टी आहेत ज्या माझ्या आजीनी स्वतःच्या हाताने विणल्या आहेत आणि दे आर व्हेरी ब्युटिफुल. ते खूप छान आहेत. आणि उद्या तुम्हाला जो आहे माझा गणपती आगमन व्लॉगही नक्की पाहायला भेटेल. आणि तुम्हा सर्वांना कळलंच असेल की आम्ही ॲक्च्युली डेकोरेशनमध्ये आम्ही काय बनवतो आहे. हे बघा, तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे जे आहे माझी आजी तोरण पहिले विणायची. ते ह्याला आम्ही ॲक्च्युली आहे ना एकदम बोलतात ना फॅब्रिक फ्रेंडली, वूल फ्रेंडली असा आम्ही सर्फ वगैरे का डिटर्जंट असेल तो वापरतो. मग नंतर आम्ही आल्यावर डेकोरेशन वगैरे सर्व केलं. आणि डेकोरेशन वगैरे केल्यावर जे आहे आता परत आम्ही क्लिनिंगला लागलो होतो. जे आमचे कबर्ड्स आहेत जिथे आमचे भांडे वगैरे राहतात ते केलं. नंतर मला आता उद्या नवीन बेडशीट घालावी लागणार आहे, म्हणून आमची जुनी बेडशीटला मी काढून घेतली आणि जे बेड आहे तो एकदम परफेक्टली मी सेट करून घेते. तर इथे ना माझ्या बॅल्कनीमध्येही खूप धूळ आली होती, म्हणून इथे तुम्ही बघू शकता टाळं पण आहे, त्याला धुवायचं आहे. ॲक्च्युली त्याचा कलर रंग उडाला आहे पूर्ण. तिथून झाडून वगैरे घेतल्यावर मी घरात पण झाडून आला बाय हँड. आणि घरात झाडून आल्यानंतर चहा वगैरे ठेवला फॉर अ लिटिल रिफ्रेशमेंट. आणि चहा ठेवला. चहा आणि खारीचं कॉम्बिनेशन द बेस्ट कॉम्बिनेशन एवर. तर इथे ना मी माझी चूज करत होती फेवरेट बेडशीट. तर येस, that's all it went. Thanks for watching. Bye bye.